नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. बातमी म्हटलं तर थोडीशी धक्कादायक आहे, शॉकिंग आहे आणि दुसरी म्हणजे एक आशावादी आहे की आज मितीला महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणारी सरकारी पदं जी आहेत त्यातली 36% पदं रिक्त आहेत. ही केवळ कोणत्या वर्तमानपत्राची बातमी नाही, तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये एका तारांकित प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये ही माहिती स्पष्ट झालेली आहे. म्हणजेच 36% पदं याचा अर्थ म्हणजे आपण हे पाहू शकतो की आता जे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये हा तारांकित प्रश्न क्रमांक 16,625 याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या वेगवेगळ्या विभागांच्या मध्ये एकूण मंजूर पदं जी आहेत ती 8,18,503 आहेत आणि सद्यस्थितीला जी रिक्त पदं आहेत ही 2,99,051 म्हणजे जवळपास 3 लाख पदं रिक्त आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जे कर्मचारी निवृत्त होतील त्यांची पदसंख्या याच्यामध्ये वाढेलच. म्हणजेच आपण पाहू शकतो की आज महाराष्ट्रभरामध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि ही रिक्त पदं यामध्ये पुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की पदभरतीची ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. याच्यातलं खूप महत्त्वाचं वाक्य आहे, पदभरतीची ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की मागील ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2025 या काळात सुद्धा शासनाने जवळपास 1,20,232 पदं भरलेली आहेत, तशा नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि मग उर्वरित पदं भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच ही जी पदं आहेत जवळपास 3 लाख पदांची भरती अजून बाकी आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की बोनो स्पर्धा परीक्षेमध्ये मागील बऱ्याच 2 वर्षामध्ये जर आपण पाहिलं 2 वर्षामध्ये किंवा अगदी मागील 4-5 वर्षामध्ये बरेच महाभरतीच्या नावाखाली अनेक पदं भरली गेली, खूप मोठमोठ्या जाहिराती आल्या, पण असं असून सुद्धा 3 लाख पदं रिक्त आहेत. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये आत्तापर्यंत भरलेल्या पदांच्या पेक्षा जवळपास तिप्पट पदं भरली जाणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी अजूनही स्पर्धा परीक्षेमध्ये संघर्ष करत आहेत यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची अशी आणि आशादायी अशी बातमी आहे. म्हणजेच कुठेही खचून जाऊ नका. कदाचित एखाद दुसरं वर्ष पुढे मागे पण तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ही गोष्ट विद्यार्थ्याने नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्या बुद्धिमत्तेपेक्षा तुमच्या ज्ञानापेक्षा सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. तुमची चिकाटी खूप महत्त्वाची असते. मी नेहमी म्हणत असतो, नॉट मेअर टॅलेंट बट हार्डवर्क अँड परसिव्हरन्स कॅन ब्रिंग गुड रिझल्ट. बाळांनो, केवळ बुद्धिमत्ता नाही तर परिश्रम आणि चिकाटी यश मिळवून देतात. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी कुठेही खचून न जाता आपले प्रयत्न असेच सातत्य त्या प्रयत्नामध्ये ठेवावं. तुमच्या प्रयत्नामध्ये कमालीचं सातत्य असेल, तुमच्या कष्टामध्ये कमालीचा प्रामाणिकपणा असेल तर यश तुमचंच असणार आहे. कुठेही खचून जाण्याचा विचार करू नका. येणाऱ्या काळामध्ये नक्की मग अगदी तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या तलाठी पदाच्या भरती असतील, राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक्साईज डिपार्टमेंटची भरती असेल, त्याचबरोबर वनरक्षक विभागाची भरती असेल, आरोग्य विभागाच्या भरती असतील, त्याचबरोबर MPSC मार्फत ह्या ज्या सरळ सेवा घेतल्या जाणार आहेत त्याच्यामधून होणारी जी मोठी पदभरती आहे, ह्या सर्व भरती परीक्षा यथावकाश जाहीर होतील. पण हे सर्व जाहीर होत असताना कुठेही आपण मात्र त्यामध्ये कमी पडता कामा नये, आपले प्रयत्न कमी पडता कामा नयेत. याची प्रत्येकाने खरं तर काळजी घेतली पाहिजे. कारण कसं होतं की बऱ्याचदा आपण असं म्हणतो की स्वर्ग 2 बोठे उरलेला जवळ आलेला असतो आणि आपण माघार घेतो. म्हणजेच माणसामध्ये एक संयम जर असेल तर आपल्याला यश नक्की मिळतं. श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी आपल्याजवळ असतील. श्रद्धा ही तुमच्या मेहनतीवर असू द्या आणि त्याचबरोबर सबुरी असू द्या. शुद्ध धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी. जर तुमच्याजवळ खरोखरच संयम आहे तर याचा परिणाम जो आहे हा तुमच्या उज्ज्वल यशामध्ये होणार आहे, हे नक्की. त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये कमालीचं सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मी स्वतः या स्टेजमधून गेलेलो आहे, मला माहिती आहे. आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये आर्थिक अडचण ही महत्त्वाची अडचण असते. त्याचबरोबर आपले नातेवाईक,
मित्रमंडळी यांच्याकडून बऱ्याचदा आपल्याला जो अपेक्षित असा विश्वास आहे तो विश्वास मिळत नाही. काही जण आपल्याला कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वांना एकच सांगेन की ठार भैरवा. इतर लोक काय बोलतात, इतर आपल्याबद्दल काय विचार करतात याचा कोणताही विचार न करता स्टे फोकस, पूर्णपणे स्वतःचं लक्ष आपल्या ध्येयाकडे केंद्रित करा. ज्यांची ध्येय स्पष्ट असतात त्यांना कोणत्याही अडचणी त्या ध्येयापासून विचलित करत नाहीत. त्यांना कोणतेही मोह त्या ध्येयापासून विचलित करत नाहीत. त्यामुळे स्वतःचं ध्येय स्पष्ट ठेवा. जी तुमची ड्रीम पोस्ट असेल ती मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवेलच हा आत्मविश्वास ठेवा. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कधीही सहकार्य लागलं तर एक मित्र म्हणून साथ घाला. नक्कीच तुम्हाला जे आवश्यक मार्गदर्शन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.